मित्रहो, तुम्ही शब्दांना प्रिफिक्सेस आणि सफिक्सेस जोडून नवीन शब्द तयार केले आहेत काय? चला तर मग आज आपण 10th बोर्ड एक्झाम मध्ये आलेल्या शब्दांना प्रिफिक्सेस आणि सफिक्सेस जोडून नवीन शब्द तयार करूयात। मित्रहो नमस्कार, मी डॉक्टर नारायण बिडवे। मित्रहो, तुम्हाला क्वेश्चन 1B मध्ये प्रश्न असतो, ॲड अ प्रिफिक्स और सफिक्स टू मेक न्यू वर्ड्स। दोन शब्द तुम्हाला दिलेले असतात आणि त्यांना प्रिफिक्स किंवा सफिक्स जोडून आपल्याला नवीन शब्द तयार करावे लागतात। मित्रहो, प्रिफिक्सेस आणि सफिक्सेस कोणत्या शब्दांच्या जातीला लागतात त्यावरून यांचे आपण 5 ग्रुप केलेले आहेत। त्यामधील पहिला ग्रुप आहे व्हर्बला लागणारे सफिक्सेस, दुसरा प्रकार आहे व्हर्बला लागणारे प्रिफिक्सेस, तिसरा प्रकार आहे ॲडजेक्टिव्हजला लागणारे सफिक्सेस, चौथा प्रकार आहे ॲडजेक्टिव्हला लागणारे प्रिफिक्सेस आणि पाचवा प्रकार आहे नाऊनला लागणारे प्रिफिक्सेस आणि सफिक्सेस। चला तर मग सर्वप्रथम आपण व्हर्बला लागणारे सफिक्सेस पाहूयात। मित्रो, आपण या ठिकाणी व्हर्ब घेतलेला आहे, त्याच्यानंतर सफिक्सचा प्रकार घेतलेला आहे आणि त्यानंतर सफिक्स जुटून तयार झालेला नवीन शब्द, अशा प्रकारचे 3 कॉलम्स आपण घेतलेले आहेत। पहा, व्हर्ब घेऊयात आपण मॅनेज, आणि सर्वच्या सर्व शब्द मित्रो परीक्षेमधील आहेत। मॅनेज त्याला मेंट जर लागलं तर मॅनेजमेंट असा नवीन शब्द तयार होतो। पेला सुद्धा मेंट लागलं तर पेमेंट असा शब्द तयार होतो। आणि केअर या व्हर्बला FUL फुल लागलं तर केअरफुल असा शब्द तयार होतो। वंडरला FUL लागलं तर वंडरफुल असा शब्द तयार होतो। यूजला FUL लागलं तर यूजफुल असा नवीन शब्द तयार होतो। यूजला LESS सुद्धा लागू शकतं आणि यूजलेस शब्द तयार होऊ शकतो। अपियरला ANCE असं सफिक्स जुटून अपियरन्स असा शब्द तयार होऊ शकतो, किंवा इमॅजिनला ATION लागून इमॅजिनेशन असा शब्द तयार होऊ शकतो। क्वालिफायला ATION लागून क्वालिफिकेशन असा शब्द तयार होऊ शकतो, किंवा चेंज या क्रियापदाला ING लागून चेंजिंग असा शब्द तयार होऊ शकतो। मित्रहो, या ठिकाणी आपण काहीच सफिक्सेस आणि प्रिफिक्सेस घेतलेले आहेत, परंतु सफिक्सेस आणि प्रिफिक्सेस लावून तयार होणारे अँटोनिम्स याचा सविस्तर अभ्यास वर्ड फॉर्मेशनवरील या व्हिडिओमध्ये आपण केलेला आहे। मित्रहो, हा व्हिडिओ 10th क्लास ग्रॅमर अँड व्हॉकॅब्युलरी या प्लेलिस्टमध्ये देखील तुम्हाला मिळून जाईल। मित्रहो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण सर्वच्या सर्व शब्द आपण 10th बोर्डच्या ॲक्टिव्हिटी शीटमधून घेतलेले आहेत। सोबतच तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची ॲक्टिव्हिटी आपण या व्हिडिओच्या शेवटी दिलेली आहे। चला आता व्हर्बला लागणारी प्रिफिक्सेस आपण पाहूयात। पहा, व्हर्ब घेतलेला आहे आपण, त्याच्या अगोदर प्रिफिक्स घेतलेला आहे आणि ते लागून तयार होणारा नवीन शब्द घेतलेला आहे। पहा, मॅनेज हे व्हर्ब आहे, त्याला मिस हे प्रिफिक्स लावलं तर कोणता शब्द तयार होईल? मिसमॅनेज। व्हर्बला व्हर्बच राहील। यूज त्याला जर मिस लावलं तर मिसयूज असं क्रियापद तयार होईल। बिलीव्हला डिस लावलं तर डिसबिलीव्ह असा शब्द तयार होईल। अपियरला डिस लावलं तर डिसअपियर असा शब्द तयार होईल। क्वालिफायला सुद्धा डिस लावलं तर डिसक्वालिफाय असा शब्द तयार होईल। चार्ज म्हणजे जबाबदारी देणे, काम देणे, डिस लागलं तर डिस्चार्ज कामातून मुक्त करणे असा शब्द तयार होईल। फोल्ड म्हणजे लपून ठेवणे, घडी घालणे, त्याला जर अन लावलं तर अनफोल्ड म्हणजे उघड करणे, घडी उघडणे असा अर्थ होतो। कंप्लीटला इन लागलं तर इनकम्प्लीट असा शब्द तयार होईल, अपूर्ण। चेंजला एक्स लागलं तर एक्सचेंज असा शब्द तयार होईल। चेंज म्हणजे बदलविणे आणि एक्सचेंज म्हणजे आपसात अदला बदल करणे। आता या ठिकाणी थोडे वेगळे अर्थ निघत आहेत, जसं कंप्लीटचा पूर्ण होणे, इनकम्प्लीट म्हणजे अपूर्ण असा अर्थ निघतो, तसा इथे निघत नाही। चला मित्रो, आता आपण ॲडजेक्टिव्हजला लागणारे सफिक्सेस
कोणते आहेत आणि कोणते नवीन शब्द तयार होतात पाहूयात. पहा, ॲडजेक्टिव्ह, सफिक्स आणि न्यू वर्ड असं आपण घेतलेलं आहे. लकी या ॲडजेक्टिव्हला आपण जर ly लावलं तर लकीली असा शब्द तयार होतो. मित्र लक्षात ठेवा, या ठिकाणी या वायचं आय झालेलं आहे. ते कधी होतं? जर वायच्या अगोदर कॉन्सनंट आलं तर त्या वायचं त्याला सफिक्स जुटल्यानंतर आय होतं, हे लक्षात ठेवा. कॉन्सनंट त्याच्या अगोदर यायला पाहिजे. पुढचं ॲडजेक्टिव्ह पहा, काइंड. काइंडली ly लावून सगळे ॲडव्हर्ब तयार होत आहेत. हॅप्पी, हॅप्पीली पहा, या ठिकाणी सुद्धा वायचं आय झालेलं आहे आणि हे सर्व ॲडव्हर्ब आहेत. ॲडव्हर्ब तयार करणारं ly हे सफिक्स आहे. क्लीन, क्लीनली स्पष्टपणे किंवा स्वच्छपणे. स्टेडी, स्टेडीली पहा, या ठिकाणी सुद्धा वायचं आय झालेलं आहे. काइंड, काइंडनेस या ठिकाणी ॲडजेक्टिव्ह आहे. NESS लागून त्याचं नाऊन तयार झालेलं आहे, अवस्था दर्शवणारं, दयाळूपणा. हॅप्पी, हॅप्पीनेस या ठिकाणी सुद्धा अवस्था दर्शवणारं नाऊन तयार झालेलं आहे. हॅप्पीनेस म्हणजे आनंद, हॅप्पी म्हणजे आनंदी हे ॲडजेक्टिव्ह आहे, हे नाऊन आहे लक्षात ठेवा. आणि हे वरचे ly लागलेले ॲडव्हर्ब्स आहेत. क्लीन, क्लीनलीनेस पाहता या ठिकाणी ly अगोदर लागलं आणि त्याच्यानंतर NESS लागलं. क्लीननेस नाही तर क्लीनलीनेस पहा, या ठिकाणी ly लागताना आय झालेला आहे. तसंच इथे आय होऊन नंतर NESS लागलेलं आहे. लकी पहा, या ठिकाणी लकीलेस होण्याऐवजी काय झालेलं आहे? लकलेस झालेलं आहे, लक्षात ठेवा. लकीलेसमधलं वाय कंप्लीट निघून गेलेलं आहे, म्हणून हे स्पेलिंगमध्ये झालेले बदल लक्षात ठेवा. चला आता आपण ॲडजेक्टिव्हला लागलेले प्रिफिक्सेस पाहूयात आणि त्यामुळे तयार झालेले नवीन शब्द पाहूयात. मित्रो, ॲडजेक्टिव्ह, प्रिफिक्स आणि न्यू वर्ड असं आपण घेतलेलं आहे. पहा, लकी हे ॲडजेक्टिव्ह आहे, त्याला अन जर लागलं तर अनलकी असं ॲडजेक्टिव्हच तयार होतं. परंतु या ठिकाणी अँटोनिम्स तयार होत आहेत, लक्षात ठेवा. काइंड, अनकाइंड त्याला अन लागलं तर. हॅप्पी, अनहॅप्पी. क्लीन, अनक्लीन. मित्र हो, या ठिकाणी अँटोनिम्स तयार होत आहेत. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला क्वेश्चन 2A आणि B मध्ये A3 आणि B3 मध्ये आणि 4 मध्ये A3 मध्ये अँटोनिम्स किंवा सिनोनिम्स तयार करावे लागू शकतात. त्यासाठी या व्हिडिओचा निश्चित तुम्हाला फायदा होईल, म्हणून हा व्हिडिओ अशा प्रकारे तुम्हाला त्या ठिकाणी 1-2 मार्क आणि या ठिकाणी 1 मार्क 3 मार्कासाठी देखील मदत करू शकतो. चला पुढील ॲडजेक्टिव्ह पाहूयात. स्टेडी त्याला अन लागलं तर अनस्टेडी. एबल, अनएबल. हेल्दी, अनहेल्दी. कंप्लीट, इनकम्प्लीट. मित्रो आता पहा, या ठिकाणी इन हे प्रिफिक्स लागलेलं आहे. हे कशामुळे होतं हे लवकरच आपल्याला कळेल. इनकम्प्लीट. पॉसिबल, इम्पॉसिबल. लॉजिकल, इलॉजिकल. रेग्युलर, इररेग्युलर. मित्रो लक्षात ठेवा, या ठिकाणी इन लागलं, या ठिकाणी इम लागलं, या ठिकाणी इल लागलं, या ठिकाणी IR लागलं. हे कशामुळे झालेलं आहे तर या मेन शब्दाचा उच्चार ज्या ठिकाणावरून होतो तशा प्रकारचं प्रिफिक्स आलेलं आहे. हे क हे पॅलेटल आहे, म्हणजे टाळूला जीभ लागून हे उच्चारलं जातं, म्हणून न आलेलं आहे. हे सुद्धा टाळूला जीभ लागून उच्चारण्यात येतं. प हे बायलेबियल आहे, म्हणजे 2 ओठ जुटून हे उच्चारण्यात येतं, म्हणून म सुद्धा बायलेबियल आहे. 2 ओठाने हे उच्चारण्यात येतं, म्हणून इथे म आलेलं आहे. हे ल सुद्धा लॅटरल आहे, जीभ वर टाळूला लागून उच्चारण्यात येतं, म्हणून या ठिकाणी सुद्धा प्रिफिक्समध्ये ल आलेलं आहे. आणि हे र हे देखील जीभ टाळूला लागून उच्चारण्यात येतं, परंतु हे वेगळं आहे, ग्लाइड म्हणतात याला, म्हणून या ठिकाणी सुद्धा र आलेलं आहे. अशा प्रकारे ॲक्च्युअली हे एकच प्रिफिक्स आहे, परंतु उच्चारामुळे त्याचे स्पेलिंग बदललेलं आहे. आणि अशा प्रकारे अँटोनिम्स आपण प्रिफिक्स जोडून तयार केलेले आहेत. चला आता आपण पाहूया नाऊनला लागणारे प्रिफिक्सेस आणि सफिक्सेस. पहा, नाऊन घेतलं, या ठिकाणी आपण प्रिफिक्स आणि न्यू वर्ड. नाऊन करेज. आता पहा, इन हे प्रिफिक्स लागून इनकरेज असं व्हर्ब तयार झालेलं आहे. मग हे व्हर्ब मेकिंग प्रिफिक्स आहे असं आपण म्हणू शकतो. पहा, करेजला डिस लागून डिस्करेज असं व्हर्ब तयार झालेलं आहे. आता नाऊनला कोणकोणते सफिक्स लागू शकतात
हे आपण पाहूयात. नाऊन, सफिक्स आणि न्यू वर्ड. पहा, ब्युटी हे नाऊन आहे. सौंदर्य लक्षात ठेवा, ब्युटी हे काय ॲडजेक्टिव्ह नाही, हे नाऊन आहे. आणि त्याला FY लागलं तर ब्युटिफाय असं व्हर्ब तयार होतं. हे सुद्धा व्हर्ब तयार करणारे सफिक्सेस आहेत, लक्षात ठेवा मित्रो. या ठिकाणी वायचं आय झालेलं आहे. कशामुळे? कारण त्याच्या अगोदर कॉन्सनंट आलेलं आहे. पाय, बॉय हे नाऊन आहे, हे कॉमन नाऊन आहे, परंतु HOOD हुड त्याला लागून बॉयहुड हे ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन तयार झालेलं आहे. म्हणजे हुड लागून नामच तयार झालं आहे, फक्त त्याची जात बदललेली आहे. ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन तयार झालेला आहे. चला मित्र हो, आता तुम्हाला अगोदरच सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी एक ॲक्टिव्हिटी तुमच्यासाठी आपण घेतलेली आहे. पहा, गव्हर्न अशा प्रकारे व्हर्ब आलेला आहे. त्याला कोणतं सफिक्स किंवा प्रिफिक्स जोडायचं ते जोडा. गुड हे काय आहे मित्र हो? ॲडजेक्टिव्ह आहे. याला सफिक्स जर जोडलं तुम्ही तर याची जात बदलू शकते. कोणतं जोडायचं पहा. ब्युटी हा शब्द आपण नुकताच घेतलेला आहे आणि या शब्दाला जुटू शकणारं सफिक्स सुद्धा आपण मागील स्लाइडमध्ये घेतलेलं आहे. प्रॉपर याला प्रिफिक्स जोडण्यात येतं आणि कोणता शब्द तयार होतो ते पहा. आणि मित्रहो, लवकरात लवकर याची उत्तरे लिहा. सगळ्यात अगोदर कोण उत्तर लिहितं कॉमेंट बॉक्समध्ये ते आपण पाहूयात. आणि तुम्ही लिहिलेले हे नवीन शब्द यापैकी किती बरोबर आले, किती चुकले हे आपल्याला लवकरच कळेल. त्यासाठी मित्रहो, 10th क्लास इंग्लिश नावाचा व्हॉट्सअप ग्रुप आहे. या ग्रुपची लिंक मी या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही या ग्रुपमध्ये जॉईन व्हा आणि तुम्हाला या शब्दांपासून तयार झालेले नवीन शब्द तर त्या ठिकाणी कळतीलच. यासोबतच 10वीचा संपूर्ण अभ्यास तुम्हाला त्या ठिकाणी करता येईल. आणि हाच ग्रुप पुढच्या वर्षी 11th क्लास इंग्लिश नावाने तयार होईल आणि त्याच्या पुढच्या वर्षी जेव्हा तुम्ही 12वीला जाल त्यावेळी 12th क्लास इंग्लिश नावाने तुम्हाला हाच ग्रुप त्या ठिकाणी दिसेल. आणि 12वीचं खूपच स्टडी मटेरियल आपल्या चॅनलवर आहे, वाटल्यास तुम्ही चेक करू शकता. अशा प्रकारे ग्रुपला जर तुम्ही जॉईन झालात तर 3 वर्ष आणि तुम्हाला स्पर्धा परीक्षा द्यायच्या असतील तर त्याच्यानंतर सुद्धा हा ग्रुप तुम्हाला कामी येईल. मित्रो, आशा करतो की व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असल्यास त्याला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदाच आलेले असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. पुढे अनेक वर्ष हे चॅनल तुम्हाला उपयोगी येणार आहे. सबस्क्राईब बटनाच्या बाजूची बेल सुद्धा दाबा, त्यामुळे चॅनलवर यानंतर येणाऱ्या व्हिडिओची सूचना तुम्हाला सर्वप्रथम मिळेल. आणि मित्रहो, 10वीसाठी अतिशय महत्त्वाचे असलेले या ठिकाणी दिलेले हे 2 व्हिडिओज अवश्य पहा. भेटूया असेच पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हॅव अ गुड डे. थँक्यू.